काय काय भरलं ग त्याने तुझ्या डोक्यामध्ये? सगळं सगळं जाऊन त्यांना सांगतेस. अहो आईजी तसं नाहीये. सासूबाईने त्यांचे दागिने लपवले तेव्हा त्या दोघींची काहीही चूक नसताना त्या दोघींना जेलमध्ये जावं लागलं. हे मी त्यांना जाऊन सांगितलं तर माझं चुकलं का? त्या दिवशी अण्णा तब्येत बरं नसल्याचं नाटक करत होते तेव्हा सुभद्रा काकी सगळं विसरून या घरात यायला तयार होत्या. प्रितेश भाऊजी त्यांना फसवून घरात आणण्याचा प्रयत्न करत होते. पण काव्याला घरात घ्यायला तयार नव्हते. अहो बिचारी काव्या एकटी पडली असती म्हणून मी एकट्या पडल्या असतात, जेलमध्ये गेल्या असतात, तुला त्यांचा एवढा पुळका कशाला पाहिजे? एवढी काळजी कशाला? जास्त शहाणी झालीस तू. हे बघ, हे घर तुटलं तरी चालेल पण त्यांची जोडी तुटता कामा नये. हो ना? अगं मंदबुद्धी अण्णा नाटक करत होता त्या बहकलेल्या बायकांना घरी आणायला आणि प्रतिमानी दागिने चोरले त्या चुकलेल्या मेंढरांना इथे आणायला. हे सुद्धा तुला कळलं नाही ना? तू फक्त आमच्या चुगल्या करत राहिलीस. मूर्ख कुठली, तुला शिक्षा व्हायलाच हवी. प्रतिमे, तू सांगितला कुठली शिक्षा द्यायची ती. माझं डोकं भणभणायला लागलंय. बरी तावडीत सापडलीस आता. आमच्यावर कुरघोडी करत होतीस ना? आमच्यावर नाही. तुला सरळ केलं ना तर बघच प्रणाली. आजपासून पुढचे 3 दिवस तू काहीही खायचं प्यायचं नाहीस, कळलं? त्या दोघींचा फार पुळका आला होता ना? संत व्हायचं होतं ना तुला? ठीक आहे, कळू देत ना त्या दोघींना इकडच्या बातम्यात तिकडे केलेल्याची काय शिक्षा मिळते ते. आत्ताच्या आत्ता घराबाहेर जायचं, कान पकडायचे, उठाबशा काढायच्या आणि प्रथमेशला वचन द्यायचं की यापुढे तू असं काहीही वागणार नाहीस. चल बाहेर, चल बाहेर, चल चल बाहेर. घरच्यांनी कोणीतरी शिक्षा देता कामा नये. बरोबर आहे. पण तुम्ही बघ, प्रथमेश दादा काहीही ऐकणार नाही. आजपासून पुढचे 3 दिवस तुला काहीही खायला प्यायला मिळणार नाहीये, कळलं ना? आमची चुगली करतेस ना, मग त्याचं हे गोड गोड बक्षीस, कळलं? बघत उभी राहणार आहेस का? कान पकड आणि प्रथमेशची माफी माग. त्याला म्हण, माझं चुकलं, मला माफ कर. कान पकड. मम्मी, तू कान कशाला पकडलेस? पार्थ तू आज जा. पण मम्मी, आज जा पार्थ. नाही, तू इथेच थांब. चूक केली की शिक्षा कशी होते ना ते बघ. चूक? मम्मीने काय चूक केली आहे? विचार तिलाच. नाही, माझी मम्मी कधीच चुकू शकत नाही. तू इथे शांतपणे उभा राहा. तू कसली वाट बघतेस? माफी माग, नाहीतर उठाबशा काढायला लागतील ना प्रणाली.
पार मी कोणतीही चूक केलेली नाहीये, त्यामुळे मी कोणतीच शिक्षा भोगणार नाही. अरे बघत काय बसलायस, ती आत गेली, जा. प्रणाली प्रणाली थांब. प्रणाली प्रणाली थांब. प्रणाली थांब. प्रणाली प्रणाली नाटका नकोय. आत्ताच्या आत्ता मुकाट्यानं बाहेर ये आणि शिक्षा भोग. उगाच स्वयंपाक करण्याचा आव आणू नकोस. आत्ताचा स्वयंपाक झालाय आणि संध्याकाळचा स्वयंपाक तूच करायचायस. स्वयंपाक तू करशील पण खाणार काही नाहीयेस. 3 दिवस उपाशी राहिलीस ना की डोकं ठिकाणावरती येईल तुझं. आत्ताच्या आत्ता बाहेर ये आणि प्रथमेशची माफी माग. आणि माफी मागितली नाहीस ना तर शिक्षा 5 दिवसाची होईल, कळतंय का? प्रणाली, मी 3 म्हणायच्या आत बाहेर ये. 1 2 काय करते ही? अरे प्रथमेश, ही तुझी बायको इतकी उर्मट झाली आहे की सरळ सरळ धुडकावते तुला, तिच्या सासूला आणि साक्षात आईजीला सुद्धा. प्रणाली, अगं काही लाज लज्जा शरम काही आहे का नाही? प्रणाली बहिरी झालीस तू. हं? ऐकून आहे ते तुला. अन्यायाची एक्सपायरी डेट संपली. आता नाही. काय जास्त अक्कल आली तुला? हं? जास्त अक्कल आली तुला? तू इथेच थांब. अरे आम्हाला तुझी गरज नाहीये, कळलं ना? आम्हाला तुझी गरज नाहीये. आत्ताच्या आत्ता बॅग उचलायची आणि इथून निघायचं. ज्यांचा पुळका ना तुला त्यांच्याकडे जाऊन राहायचं, तू कळलं का? आणि हे थोबाड परत दाखवायचं नाही. बॅग उचला, निघ निघ. पार चल आपण जाऊया. नाही 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 नाही, पार्थ कुठेही जाणार नाही. पार्थची काळजी घ्यायला त्याचा बाप समर्थ आहे. नाही, पण मला मम्मी बरोबर जायचंय. पार्थ नाही, नको ना. रे ये. पण मम्मी. पार्थ, हे बघ मी इथेच आहे. तुला जेव्हा वाटेल ना तेव्हा तू मला भेटायला ये. पण मम्मी प्लीज.
माहिती तिकडे प्रणाली ताईंचं काय होत असेल. आपण ना त्यांना असं सोडून यायलाच नको होतं. आई मी जाते तिकडे आणि बघ. थांब काव्या, आता खरी कसोटी तिची आहे. हे बघ, आपण आहोतच तिच्या बरोबर, पण तिचा निर्णय तिने घ्यायचा आहे, अंतर्मनाला विचारून, एकटीनं. आणि मी तो घेतलाय. प्रणाली, काकी काकी मी घर सोडून आले. ये. बस बस बस, रडू नकोस. घे पाणी घे. आणि घर सोडून आलो असं कधीच म्हणायचं नाही. आपण जे काही करतोय ते आपलं घर सुंदर होण्यासाठीच करतोय ना. मग आपल्या घरात, आपल्या वाड्यात जशा प्रत्येकासाठी स्वतंत्र खोल्या आहेत, तशीच आपली एक स्वतंत्र खोली आहे. तेव्हा आपण आपल्या घरातच राहतोय, आपल्या वाड्यातच तर राहतोय. तेव्हा असं कधीच म्हणायचं नाही की मी घर सोडून आले म्हणून. आणि प्रणाली ताई, अन्याय असह्य झाला होता ना, म्हणून तुम्ही हे पाऊल उचललंय. त्यामुळे प्लीज स्वतःला असं अपराधी नका ना समजू. हो, पण आतापर्यंत मी कधीच हू की चू पण केलं नव्हतं. आणि काकी काकी मी आज सुद्धा शिक्षा भोगायला तयार होते. मी काढणार होते उठाबशा, पण पार्थ समोर. मग त्याला असंच वाटलं असतं की आपली आईच चुकीची आहे म्हणून. आपले वडील आईला मारतात, घरातले तिला उठाबशा काढायला सांगतात. हे असे संस्कार करणार होते का मी पार्थवर? आत्ता कुठे तो माझ्या जवळ येत चालला होता. त्याला काय चुकीचं आहे, काय बरोबर हे आत्ता कळायला लागलं होतं त्याला. ते पण तुझ्यामुळेच ग काव्या. आणि म्हणूनच मी आज शिक्षा भोगली नाही. नाहीतर त्याला असंच वाटलं असतं की आपली आईच गुन्हेगार आहे. म्हणून मी शिक्षा नाकारली, माझ्यासाठी सुद्धा आणि पार्थसाठी सुद्धा. जे केलंस ते योग्य केलंस. काकी, मला तुमच्या कामात सहभागी करून घ्याल ना? म्हणजे मी हवं ते काम करेन. प्रश्नच नाही. आपण आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे. काय? आणि हो, आपण ह्या कामाचे पैसे घेणार आहोत प्रणाली ताई, आपापल्या वाटणीचे. सो वेलकम टू सौभाग्यवती राज पाटील ट्रान्सपोर्ट. प्रणाली, पण पार्थ तुझ्याशिवाय राहील? तुला आवडतं ते सगळं आणलं पप्पाने. ऐकणार आहे बाळा, खाऊन बघ ना एकदा. अरे अरे सांडलास. हे बघ किती छान आहे. मी खाऊन दाखवू? मी खाऊन हे बघ, मग आजी आजी खाऊन दाखवते. वा, नको मला, खातोस ते. मम्मीने सांगितलंय मला हेल्दी फूड काय असतं आणि जंक फूड काय असतं ते. खातोस ते, नको मला. काय मम्मी लावलंयस? हा, काय सोनं लागलं मम्मीला? नाही खायचंय. पक्का नाही खायचंय? पक्का नाही खायचंय. ठीक आहे, मग उद्यापासून तुझ्यासाठी जेवण आजी बनवेल. हा 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 हा?
आजीला तर जेवणच बनवता येत नाही. हे पण खरंय. असतो काय खरंय हा? तुला लहानपणी काय खायला घातलं मग काय खायला? असतो तुला काय कुठे म्हणे? येतं जेवण बनवायला तू तुला? गप्प बस, मला सगळं येतं. पप्पा, आजी, मला स्कूलला लेट होतोय, माझे युनिफॉर्म दे लवकर. अरे देवा. एक काम कर ना, एक काम कर. तू एक काम कर, तू त्याचा युनिफॉर्म त्याला घाल आणि मी बॅग भरतो. हा ऐक ऐक ऐक, तू युनिफॉर्म घाल, मी बॅग भरते. नाही 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 सोपं सोपं मी बॅग अरे भरतो. अरे तू युनिफॉर्म त्याला घाल. अरे बापरे. हे, खाली खाली युनिफॉर्म घालू आपण. हा अगं बाई, आधी टी शर्ट काढायचं. काढ लवकर. अगं बाई, बटणं कुठे गेली शर्टाची? आजी, बाई, काय उद्योग करते तू? अगं उलटा घातलायस होच त्याला. का बरं? काय रे? तू एक काम कर, तू बॅग भर. तू ही वाली. बॅग भर ना. नाही ग, दमले बाबा मी. नाही बरं शक्य. घाल ना. हा घाल. हे बघ हे बघ. अरे अरे तू पण त्याला उलटाच शर्ट घातलायस. नाही ग, दमवलं रे बाबा तुझ्या पोरांनी खरंच. तुझा शाळेत नाही, तू बाहेर खेळायला जा. तुला सुट्टी आज. मी पाया पडतो तुझ्या. तू जा बाबा, जा तू. नाही, मी जाणार स्कूलला. मम्मी बोलते स्कूलला नाही गेलं तर अभ्यास बुडतो. नाही ऐक ना, बघ आता आमची बुडायची वेळ आहे. तू जा ना बाबा, जा तू जा. तुला जिथे जायचंय तिथे जा, खेळायचंय खेळ, पण शाळेत नको जाऊस प्लीज. जा. आजचा दिवस, हे उद्यापासून हे घे, स्कूल. हे घे आणि जा खेळायला जा. आजचा दिवस हा स्कूल, फक्त. खायला द्या खायला द्या खायला द्या. दमवलंय तुझ्या पोरांनी मला. ए प्रतिमे, प्रतिमे, कुठे गेली ही प्रतिमे? आजी, काय झालं? काय करत होतीस? मी काहीच नाही केलं आईजी. मी तर राज पाटील घराण्याची इज्जत. ए मोठेपणा मारू नको. तुझं काय चाललं होतं? स्वयंपाकाचं काय केलंस? ते मी हे आता पापा करू नको. चूल अजून थंड आहे. तू जेवण करणार कधी? लोक जेवणार कधी ते मला सांग. नाही मी आईजी आता करायलाच घेत होते स्वयंपाक. हे काय आता जाते. आता तू करणार कधी ग? एव्हाना प्रणाली असती ना तर फक्त पानं घ्यायची राहिली असती. कळलं का? मोठेपणा मारू नकोस. सुभद्रा काव्याच्या समोर त्या प्रणालीला तू शिक्षा दिलीस. ती पोर सगळं घरातलं करत होती. सुभद्रा काव्या घर सांभाळायच्या. त्याच्यानंतर प्रणाली सगळं बघत होती. तिला मोठेपणा मारायला शिक्षा दिलीस? आईजो तुम्हीच सांगितलं ना तिला शिक्षा कर, म्हणून केली मी शिक्षा. आणि त्या प्रणालीला शिक्षा द्यायच्या नादात स्वतःला शिक्षा करून घेतलीस. नाही नाही आईजी, असं नाहीये. तुम्हाला माहितीये ना, प्रणाली इकडच्या बातम्या तिकडे करायची, चुगल्या करायची. तेच केलं आईने, बाकी काहीच नाही. आणि तसं ती गेली ना, ती बरंच झालं. नाहीतर मी स्वतः तिला धक्के मारून बाहेर काढणार होतो, माहितीये? वा वा, काय बोलतो रे तू? अरे घराला बाईमुळे घर पण येतं, हे तुला माहित नाही रे. प्रणाली सगळं घर सांभाळत होती. सुभद्रा काव्याच्या नंतर प्रणालीने हातात घेतलं होतं ना सगळं करायला, आणि सगळं व्यवस्थित करत होती पोरगी. घरातले तिन्ही खांब कोसळले. आईजी मी आहे ना. हे पोकळ खांब, बोलू नको जास्त. कळलं ना? जास्त बोलू नको, माझं डोकं फिरेल. तू काय करणार आहेस ग? बघते ना मी. घोडा मैदान जवळ आहे. बुर्जावरनं घोडा किती उडतो ते बघते मी. कळलं ना? मला तू शिकवू नको किती शाणी आहेस आणि तू काय करते इतकी वर्ष. सगळं बघितलंय ग. अरे 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 अरे, आता घराची सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे. त्या दोघी आणि ती प्रणाली यांच्यामुळे घराचं काहीही अडणार नाही, हे तू दाखवून द्यायचं. कळलं का? हो, प्रश्नच नाही. दाखवून दे ना मी. मान नाही डोलवायची, करून दाखवायचं. कळलं ना? नुसती आईजी आईजी